150 कॅरेट माल नेलता काल पुण्याला. बर बर आजच्या मार्केटला होतं पुण्यामध्ये. बर. मग आपल्याला 91 ची सरासरी पडली. आणि जाग्यावर कशी मागत होती? 65 रुपयांनी मागत होती. 65 रुपयांनी मागत होती. हो, त्याच्यावर 5 रुपयांनी परत वाढवलं, 70 केलं. बर बर झाड खाली करतो म्हणाले 70 रुपयांनी. बर. आणि बदल्यासहित खरड्यासहित 91 पडली का चांगल्या मालाची 91 पडली? चांगल्या आणि सगळ्या मालाची 89 पडली सगळी. म्हणजे सगळं बदला खरडा बिरडा सगळं? हो, सगळं 135 रुपयांनी 1 नंबर माल गेला. बर. हा. अच्छा. आणि मी तिथं तुम्हाला फोन लावत होतो, पण प्रवासात का नाही, मी ज्यावेळेस फोन करायचा त्यावेळेस तुम्ही व्यस्त असायचा. पुन्हा मी नेमकं घरी 5 वाजता आल्या म्हणलं निवांत लावा. मी पण आज शेतकऱ्यांच्या बरोबर व्हिजिटला होतो. तर मला एकच सांगायचे सगळ्या शेतकऱ्यांना या निमित्तानं की बाबा ही 2-3 दिवसाची गुळण्या मारते. आता उद्या समज कदाचित बाजार वाटले की एकदम शेतकरी मार्केट डाऊन करायचा प्रयत्न करतील. हा 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 हा. म्हणजे हे सगळीकडे होणार. म्हणजे थांबलेले आता तुम्हाला 60 आणि 65 मागते, चला आता तुम्हाला 80-90 चे आमच्याकडे ऍव्हरेज पडले, चला पटकन जाऊया. त्यासाठी आपण बुकिंगचा पॅटर्न आणलाय. हो, पण रात्री म्हणजे आपल्या आवक जी होती का एक मापात होती. माकातच ठेवली ना, कमी बुकिंग हा, केली होती. हा बरोबर आहे की. हा. पलीकडल्या काळ्यावर सुद्धा अर्धी म्हणजे हेच रिकामी जागा होती. बघा, आज 2 दिवस मंदी झाल्यामुळे शेतकरी सुस्त झालेले आहेत. म्हणजे हा त्यांचा हा हा उल्हास गेला, उल्हास. हा हा, गेला ते गेला. दबा धरून बसलेले आहेत. कधी बाजार वाढतो, कधी आम्ही झडप मारतो, परत मार्केट डाऊन करतोय. हा हा. हे होणार, हे गुळण्या मारणार एक 4-2 दिवस. आपला 1 नंबर गेला 135 नी. बर बर 2 नंबर गेला 97 नी. बर 3 नंबर गेला 83 नी. बर 4 नंबर गेला 68 नी. बर आपली गोळी स्टार्ट झाली का 58 नी. खरडा बर. गेला 58 रुपयांनी आणि गोळी स्टार्ट झाली 68 नी. 68 गोळी झाली तुमची. आज 80 पर्यंत हो. गोटे गेले मला कळलं. हा हा मी पण आज बाहेर होतो. पण ह्याच्यात लगेच आपण हुरळून जायचं नाही, संयम ठेवायचा. हा हा हा. संयम असा ठेवायचा की सगळ्यांनीच एकदम येण्यापेक्षा थोडं थोडं विरळून आणा. जसं जसं पुढे जाणार तसे रेट वाढणार आहेत. नाही, आपला माल अजून भरपूर आहे, पण मी म्हणलं आला मार्केट एकदम गेल्यानंतर हे होईल म्हणून मी थोडाच माल काढला. नाही नाही, 150-200 कॅरेट तुमच्या आले मला फरक पडणार नाहीये. पण तुम्हाला नक्की फरक पडेल की बागेमध्ये जे गरजेचं आहे तेवढाच काढा. घरी आता जर 25 आणि 50 कॅरेट निघत असताना तुम्ही 200 कॅरेट काढले हम्म. तर तुमचं नुकसान करू नका. हे माझं आव्हान आहे सगळ्यांना. हा हा, बरोबर आहे बरोबर आणि आहे. आज तुम्ही पाहिलं की सर्वाधिक ग्राहक आपल्याकडे आहे पुण्याला, इंदापूरला आणि नाशिकला. हो, आहे की आहे की. त्याच्यामुळे तुमचा जो फायदा होतोय तो अं, आमच्यामुळं नाही होत. तुम्ही एवढी मेहनत करताय, पण आम्ही 6 महिने राजस्थान गुजरातकडे गिरायक दाबून धरल्यामुळे आपल्याला सोडून गिरायक कुठे जात नाहीये. आमची 2 एकर बाग आहे साहेब, बरं का. बर. मला इथून सोलापूर जवळच आहे. किती किलोमीटर? इथून एक 50 किलोमीटर आहे. आणि हे 200 किलोमीटर. आणि इकडं पुणे 200 किलोमीटर. हा, पुन्हा 200 किलोमीटर. 200 किलोमीटर जर तुमचे 65 रुपये मागून साधारणतः तुमचे 90 रुपयापर्यंत जात असेल तर 20-25 रुपये तुमची वाढ झाली. हा, झाली. पण बरोबर. पण आम्ही काय करायचं माहितीये का? ती बी त्यातनं 65 रुपये घेऊन तुमचं रिजेक्शन झालं असतं. हो, रिजेक्शन झालं. रिजेक्शनचा माल परत 35 नाही 40 रुपयांनीच मागते आणि ती. मग 55 रुपयापर्यंत तुम्हाला समज 10 रुपयाचं ऍव्हरेज खाली आलं असतं, 55-50 रुपये ऍव्हरेज पडलं असतं. म्हणजे आज 2 टनाचं 1,20,000 आलं असतं. तीच आज तुमच्याकडे 2 टनाची 1,50,000 पडी, 1,70,000 पट्टी लागली. 1,70,000 आणि 1,20,000 म्हणजे 50,000 रुपये वाढली तुमची. 50,000 रुपये आमचे वाढले. अभिनंदन तुमचं. पहिल्यांदा तुम्ही धाडस केलं आणि आज तुम्ही मार्केटला येऊन गेला होता, त्यामुळे तुम्हाला कळालं की अहो, मी आमच्या कनेर गावातनं सगळी बाग 2च्या 2 एकर 30 कॅरेट फक्त मी सोलापूरला नेलते. बर बर कशासाठी? की पहिल्यांदा मी तुमच्याकडे आलो, बर त्यावेळेस मला सरासरी पडली 90 ची, आणि दुसऱ्या ह्या वेळेस थोडं हे माल वाढल्यामुळं 77 ची आणि 80 ची पडली. मग तीच मंदी होतीच ना मार्केट हा, मध्ये. मग ही कल्ली दुसरी म्हणली तू सोलापूरला, आम्ही गेले की तासात कॅरेट खाली होते ती माघारी येते ती. बर बर आणि मग इकडं मला माहिती आहे, आपण रात्रभर 6 महिने आपण बाग सांभाळायची. मग घरी बसण्यापेक्षा आपलं तिकडं रात्रभर थोडं त्रास झाला तर होऊ दे ना, झाला तर तिकडं अरे वा, छान छान निर्णय घेतला. हा पुण्याला. हा
मग मी एकमेव तिकडे येणार माणूस की पुण्याला कुठं मला तर किडी चौधरी आला, हे किडी चौधरीकडेच का जातोय म्हणून माझ्या बरोबर एक शेतकरी आलता. हा 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 हा. मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं. हो हो हो. मग त्याचा बी माल चांगल्या पद्धतीने निघला. त्यांनी बी रात्री माझ्या गाडीत 35 कॅरेट माल दिलता. बर 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 त्याच्या बी त्या गुटीला 40-45 अवरेज पडलं. बर बर. सोलापूर भगवा म्हणून माल आहे, त्याची साईज बारकी एकदम, गोळी पकडा 3 नंबर आणि 4 नंबरच गोळी निघते पण फक्त. त्यांना पण सोलापूरपेक्षा इकडे चांगलं परवडलं म्हणायचं. हा चांगला पडला. बर. हा हा. ते आम्ही एवढंच की आम्ही कुठं इकडं न माल नेता आम्ही घरचे सगळे म्हणायचं जायला व्हिडिओ बघा ना, आपण कुठंच माल न्याय नको, चला आपलं किडी चौधरीकडे जाऊ, पण सोलापूरला नको आपल्याला. पण तरी पण मी सांगितलं किडी चौधरी पण विश्वास नका ठेवू, मोकळं या. हो 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 म्हणला माझं की तुम्ही. आव्हानच आहे की म्हणजे मी काय बोलत असेल ते खरं का खोटं. नाही नाही, तुम्ही बोलताय ते एकदम खरं आहे. आपण हे तुम्ही ज्यावेळेस पाहसाल डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर आहे. मग इथं जे तो असं चर्चा काय होतंय माहितीये का, हम्म आता तुम्ही चांगल्या मार्गातून पुढे जाताय. हम्म हम्म हम्म. तुम्ही 4-5 मार्केट हँडलिंग करताय, एवढे बर बर शेतकऱ्याशी चर्चा करताय. बर. असं चांगलं चालताना कोणतरी असे वावड्या उठवते की चौधरी शेठ पैसे देत नाहीत. बरोबर. पैसे बुडवल्यामुळे माझ्या गावात वाढली. हा पैसे तो माणूस उशिरा देतो, तिकडे माल नेऊ नका, कुणीतरी एखादी वावडी करतो माणूस. अहो, तुम्हाला आज मला सांगा 50,000 रुपये वाढले तुम्हाला 4 दिवस. आमच्याकडे ऊसाची शेती आहे, 1.5 वर्ष लागतात आम्हाला पैसे घ्यायला. आम्ही तरी आम्ही ऊस पिकवतोच ना. नाही, त्या माणसाला मी सांगितलं, मी म्हणलं मी शेठला फोन केला होता आज हा. की बाबा मला पैसे लागायचे ते. आज शेठने मला एक अर्ध्या ते पाऊण तासात माझ्या खात्यावर पैसे सोडलेत. बरोबर. मग आणि तुम्ही असं म्हणू नका की ती माणूस पैसे देत नाही, चुकीचा आहे. गेल्या वर्षीपासून मी माल नेतोय म्हणलं त्या शेठकडे. म्हणून द्या. चांगलं पटायला वेळ लागतो, लबाडाचं पटकन पटतं. हा हा हा. गाडीवाल्यांना मी कमिशन देत नाही, त्यामुळे गाडीवाला मला कुणीही चांगला म्हणणार नाही. बुकिंग करून मर्यादितच माल काढा बाबा, तुमचं नुकसान नका करू. हा 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 बरोबर आहे की. हा. मग आता तुमच्याकडे जागा आल्यानंतर बोलावणार, त्यापेक्षा हा हा. व्यवस्थापन करून बोलूया. आजचा माल 4 दिवस विरळून काढायला हवा ना. शेतकऱ्याला का नुकसानीत घाला होता. हा. नाही नाही, आमचा का नाही, मार्केटला मार्क जागेवर दिला असता तर आमचा ते 2 ते 3 लाखाचा फायदा तुमच्यामुळे झाला. नक्की 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 नक्की. मार्केट केल्यामुळं पैसे वाढले. अहो मला आहे ना, मला काही नको का पैसा तर मी सगळीच कमावतात. मला तुमचं आज कुटुंबामध्ये 2-4 लाख रुपये जाणं म्हणजे एक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मोठा आधार दिल्या का ते. आहे ना आहे ना. तुमचा दुवा जरी मला मिळाला बाद झालं. तुमच्या शब्दावर आम्ही चालायचो की तुम्ही म्हणायचं की 4 दिवसांनी मार्केट वाढतील, तुम्ही गडबड करू नका. आम्ही म्हणायचो हा आपलं शेठ सांगतात ना मार्केट वाढतंय, आम्ही तुमच्या विश्वासावर आम्ही थांबवत होतो, काहीच अडचण नाही. बर 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 बर. हा हा हा. फक्त आता एखाद दिवस बाजार वाढला म्हणून पुन्हा आवक वाढू शकते, तर एखाद 2 दिवस खालीवर होण्याच्या शक्यता आहेत. पण गडबडायचं नाही, जे गरजेचं आहे तेवढंच काढा, अजून बाजार वाढतच जाणार. हा 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 तेच की, मग गरजेचं आहे तेवढंच काढून काढून आणतोय मी. हो. विरळून काढा, तर मागची हा हा फळं हा बी बघतील. हा चालतंय. बरं झालं आता तुम्ही इतर जे म्हणत होते ना की असं असं, त्यांना एकदा भेटायला आणा माझ्याकडं की बाबा. नाही नाही नाही, हा? त्यांना म्हणलं आपला एक कार्यक्रमच ठेवू, पण त्यांनी सुद्धा आज बघितलं तिथं मग आलता किती. आलता का? हो, तो माणूस तिथं आलता. तुम्ही कार्यक्रम ठेवा. आज मी इंदापूर तालुक्याचा दौरा केलाय. हा हा. तुमच्या कुठला तालुका आहे तुमचा? माढा तालुका टेंभुर्णी. ठीक आहे येऊन जाईल एकदा. हा हा हा. त्यांनी तिथं व्यवस्था बघितली त्या माणसाने, आपलं तिथं आलतं का बर 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 त्या 20 एकरवाल्याने. बर. ती म्हणला इथं इकडे एवढं कडलं मार्केट पलीकडे असताना तिकडं सगळं रिकाम आहे, आणि इथंच गाड्याची लाईन 40 नंबर कशी आहे एवढी. इतर घरी खासियत आहे. मंगळवेढापासून माणूस येतोय, मंगळवेढा म्हणजे तो पंढरपूर ओलांडून तुमच्या पत्र येतोय. विजापूर पासून येतोय, पर कन्नड मध्ये बोलणारा त्याला कळा ना मराठी, तिथून येतोय. हा हा. कशा पाहिजे येतोय, तुमच्या विश्वासावर येतोय. नक्की नक्की नक्की. आणि तुम्ही जर कुणाचे पैसे दिले नसते तर एवढी माणसं गोळा झाली नसती. मग आता हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं, कानाने हो हो. ऐकलं, कानाचा आणि डोळ्यात किती फरक आहे कळालं. आहे की आहे की आहे की. आता तुम्ही पाहिलं गाड्या आपल्या लाईनला लागल्या, दुसरी दुकानं मोकळी आहेत, तरी तिथं जाय ना. पण एका दिवसात केडी जोडीचं नाव नाही झालेलं, त्याला नाही नाही नाही. 20-25 वर्ष घासलेली आहेत हो वाचलेले आहेत काय. डाळिंबामध्ये. आणि फर्मनी 51 वर्ष ही शेतकऱ्यांची प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत. आणि पारदर्शकपणा, सगळं व्यवस्थित वकलं पिकलं, वजन हे म्हणजे एकदम व्यवस्थित माल आणाय गेलं का तुमच्या इथं पोहोचला का, हा. काय सकाळपत्र कशाची चिंता वाटत नाही.
माल अहो चोरी 6 जाण्याचा महिने विषय नाही. सगळे बाबा कुठल्या ह्याला व्यवस्थित छटणी करतोय, जागच्या जागेला माल लावतोय, सगळं व्यवस्थित करते. तुमची बरीच माणसं बाबा हे माझं वकल असं राहिले, ती बरीच माणसं धावून येते त्याला ह्यांचं हे वकल निलावाच राहिले सहा छोटस. 6 महिने तुम्ही कष्ट केलाय, 6च तास मला सेवा करायची संधी भेटती, माझं भाग्य आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. आणि कोण बोलत असेल ना त्याला एकदा घेऊन या, नाही तर त्याच्या घरापर्यंत मी येतो. बाबा तुझी काय गैरसमज झाला असेल मी काढतो, नाहीतर तू माझ्याकडे ये. पण लोकांना दिशाभूल करू नका. लोकांना कुठंतरी चांगल्या मार्गावर मी लावतोय, ते एकदा पाहायला या. चांगल्या मार्गातनं कोणतरी काटा वाईट तेवढंच उचलतो हो, ते चांगलं बघत नाही कोणी. नक्की 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 नक्की. असो, त्याचा त्याचा ठीक आहे, ठीक आहे. परमेश्वराने ज्याचा त्याचा भाग दिलेला आहे कामाचा, आपला हम्म, भाग हम्म. दिलेला आहे चांगलं करण्याचा, तर आपण चांगलंच करत जाणार. अहो, कुठलाच आडत्या प्रत्येक शेतकऱ्यासंग एवढं बोलत बोलत नाही. हा 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 हा. तुमचं एवढं 4-5 आडते असताना मी तुम्हाला फोन किती वेळा केला की तुमचा रिटर्न फोन परत येतोय की बाबा काय अडचण आहे, बुकिंगची अडचण आहे. तुम्ही लगेच त्या माणसासंग बुकिंग करून त्या माणसाची समस्या सोडवताय. बरोबर आहे. काय काय आडते ते फक्त गाडीवाल्याला धरतात, तुम्ही शेतकऱ्याला धरल्यामुळं हा हम्म. फायदा होतोय. मी गाडीवाल्याला माझा फोनच नसतो, शेतकऱ्याचा आला की त्याला रिटर्न लगेच. हा हा, हाय की हाय की.